जुमानीचा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या श्वेता जुमानीचा श्वेता जुमानी यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कार्यक्रम बंद करा, अशा जोरदार घोषणाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। 25 ते 28 जुलै दरम्यान होणाऱ्या अंकज्योतिषी श्वेता जुमानी यांच्या कार्यक्रमाला पुरोगामी पक्ष आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवलाय। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळेल, जनतेची दिशाभूल होईल आणि आर्थिक फसवणुकीलाही खतपाणी मिळू शकतं, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। त्यांच्या कार्यक्रमामागं एकमेव आणि एकमेव सगळ्यात मोठा जो माणूस आहे तो म्हणजे पैसा। म्हणजे ते जे पैसा आहे तो पैसा त्यांना पाहिजेला आहे। मग बाकीचे व्यक्ती असतील, राजकीय नेते असतील, त्या राजकीय नेत्यांचा आमच्या महिलांसकट सगळ्यांना त्रास होतो, त्या हे केलं जातं। पण त्याच्यापेक्षा त्यांना हे सगळं माहिती आहे। कदाचित राजकीय नेत्यांना ते माहीत नसेल, कोणाचं नाव घेणं उचित नाही, पण त्यांना हे सगळं माहिती आहे की आपण फसवणूक करतो। कारण कुठलाही रिसर्च पेपर हा अंकशास्त्रावरती काढला गेलेला नाही, न्यूमरोलॉजी हा सायन्स आहे असं कुठेही म्हटलं गेलेलं नाही। पण त्यांना जे पाठीशी घालणारे किंवा त्यांच्या याला बळी पडलेले अजय देवगणसारखे जे नट आहेत, ते जे म्हणजे तानाजी जो चित्रपट आला होता त्याच्या माध्यमातनं त्या अफवा पसरवत आहेत, समाजामध्ये चुकीचा मेसेज पाठवत आहेत। तेच सगळे लोक यांच्या मागं आहेत आणि त्यांना बळी पडणारे, त्यांच्याकडे जाऊन हे करणारे धनदांडगे लोक याच्यामध्ये आहेत, असं आमचं मत आहे।